मित्रांनो, एफडी आणि सेन्सेक्स मध्ये कोणती गुंतवणूक जास्त रिस्की आहे? तुम्हाला वाटेल सेन्सेक्स, पण तसं नाहीये. एफडी मध्ये गुंतवणूक केल्याने तुमचे पैसे नेहमीच बुडतील. सेन्सेक्स मध्ये कधी ना कधी नफा मिळेल. कसा तो पाहूया. आपण गुंतवणूक का करतो? इन्फ्लेशनला हरवण्यासाठी. पण एफडी कधीच इन्फ्लेशनला हरवू शकत नाही. इन्फ्लेशन म्हणजे महागाई. जर एफडी तुम्हाला 6% रिटर्न देत असेल आणि तुमची टॅक्स ब्रॅकेट 30% असेल तर तुमच्या हातामध्ये फक्त 4.2% मिळतील. इन्फ्लेशन 6% असल्यास तुम्ही दरवर्षी 1.8% गमावाल. म्हणजेच तुमचे 100 रुपये 104 रुपये 20 पैसे झाले असं वाटलं असलं तरी प्रत्यक्षात ते 98 रुपये 20 पैसे झाले असतील. सेन्सेक्स मध्ये व्होलॅटिलिटी असते, कधी कधी नुकसानही होऊ शकतं, पण लॉंग टर्म मध्ये इन्फ्लेशन बिटिंग रिटर्न्स नक्की मिळतात. गेल्या 44 वर्षामध्ये सेन्सेक्सने 16% CAGR दिला आहे. म्हणूनच मित्रांनो, लॉंग टर्म साठी सेन्सेक्स मध्ये नक्कीच गुंतवणूक करा.